गुन्हेगारी करण्यासाठी खरे तर शासकीय संस्थाच मदत करत असतात, हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे। गुन्हेगारी टोळ्या वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अनेक बेकायदेशीर धंदे सुरू करण्याला संबंधित अधिकारी मदत करत असतात। मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये चिंचवड स्टेशन येथे पुण्यावरून मुंबईकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक गाड्या आहेत। त्या गाड्यांकडून काही गुंड प्रवृत्तीचे लोक 300 रुपये प्रत्येक गाडीच्या पाठीमागे खंडणी मागत असतात। ही खंडणी नाही दिल्यास त्या ड्रायव्हरला किंवा गाडी मालकाला दमदाटी देऊन मारहाण पण करतात। अशा अनेक तक्रारी RTO पिंपरी चिंचवड यांना दिलेल्या आहेत, परंतु RTO कारवाई करण्याच्या नावाखाली फक्त गाडी येऊन फिरून जाते, परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई करीत नाहीत। आणि ही कारवाई का करत नाहीत तर बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे किंवा गाड्या भरून देणाऱ्या त्या गुंड लोकांचे म्हणणे आहे, अरे आम्ही तर त्या साहेबांना पैसे देतो, गाड्या फक्त येऊन जातात, RTO फक्त येऊन जातात, आमच्याकडे नुसते बघतात कारण आम्ही त्यांना पैसे देतो। हे सगळं घडत असताना मी RTO संजीव चव्हाण यांना प्रत्यक्ष भेटून याबाबत तक्रार केलेली होती। यालाही बरेच दिवस झाले, परंतु 2-3 दिवसापूर्वी संजीव चव्हाण यांना फोन करून व मेसेज करून सांगितले आहे की या ठिकाणी जे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार प्रत्येक गाडी मालकाकडून 300 रुपये खंडणी वसूल करत आहेत। ही खंडणी वसूल करतात व गाडी भरून मुंबईकडे जातात, त्यावेळी तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा अशा प्रकारची प्रमुख मागणी त्यांच्याकडे केली होती। परंतु त्यांनी स्कॉट पाठवून फक्त तो स्कॉटचे लोक फक्त मुंबई पुणे रोडवरून फिरून जातात व त्यांच्यावर एकदाही कारवाई केली नाही। आज दिनांक 29 तारखेला संजीव चव्हाण यांना मी फोन केला असता फोन त्यांनी घेतला नाही व त्यांना हे काम करणे काही गरजेचे वाटत नाही असे वाटते। या ठिकाणी काही मंडळी त्यांना काय एवढेच काम आहे का, त्यांना आम्ही इथे येऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका व दहशत ते RTO वर पण करत असतात। यामुळे RTO त्यांना घाबरून अशा प्रकारची कारवाई करत नाहीत की काय असे वाटते। हे गुंड प्रत्येक गाडी मालकाकडून 300 रुपयाची खंडणी घेतलेली असताना तशी लेखी व तोंडी तक्रार केलेली असतानाही संजीव चव्हाण यांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई या गुंड लोकांवर किंवा त्या गुंड खंडणी मागणाऱ्या लोकांवर केलेली नाही। किंवा मुंबईवरून पुण्याला व पुण्यावरून मुंबईला ज्या गाड्या भरून जातात, पॅसेंजर भरून जातात, त्या गाड्यांवर सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही। आज दिनांक 29 तारखेला मी यांना काही गाड्यांचे नंबर दिलेले आहेत आणि त्यांनी गाड्याचे नंबर मागितल्यावरून दिलेले आहेत, ते काय अशी कारवाई करत नाहीत आणि म्हणून त्या दिलेल्या नंबरवरून तरी संजीव चव्हाण RTO कारवाई करतील अशी अपेक्षा यावेळी आम्ही बाळगतो आहोत। मित्रांनो, संजीव चव्हाण हे गाड्यांचे नंबर पाठवा अशा प्रकारचा मेसेज त्यांनी मला परत पाठवला होता आणि त्याप्रमाणे मी त्यांना आज गाड्यांचे काही नंबर 5-6 गाड्यांचे नंबर दिलेले आहेत। तर त्या 6 गाड्यावर तरी कारवाई करताना त्यांच्यात कर्तव्य दक्षता आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे। जय भीम, जय भारत।